नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्या पार्थला विचारते, देशमुख आज तुमची गाडी स्टार्ट होणार आहे की नाही? तुम्ही मला गाडी शिकवणार आहात की नाही? तर पार्थ म्हणतो, मी तुम्हाला गाडी शिकवणार आहे आणि गाडीसुद्धा स्टार्ट होणार, पण त्या अगोदर मला सीट बेल्ट लावूयात, कारण सीट बेल्ट लावणं हे सगळ्यात खूप मोठं आणि गरजेचं आहे ना. असं म्हणत आता पार्थ सीट बेल्ट लावतो आणि त्यानंतर काव्याला एक एक स्टेप सांगत असतो. काव्या म्हणते, देशमुख अहो एक सांगा ना, एवढ्या सगळ्या गोष्टी एकदम सांगत का कोणी? कसला शिक्षक आहे? असं म्हणत काव्या वैतागत असते, कारण काव्या गाडी चालवायला घाबरत असते. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पार्थने सांगितलेली एक एक स्टेप पूर्ण करत आता काव्या गाडी तर स्टार्ट करते, पण ती घाबरते आणि गाडी तिथेच थांबवते. आता काव्या पार्थच्या समोर हात जोडते आणि म्हणू लागते, देशमुख नाही होत जमणार हे सगळं काही, हा सगळा नाच सोडा ना, मला नाही जमणार. पार्थ म्हणतो, मी शिकवतोय ना, मग जमणारच. असं म्हणत आता पार्थ काही आपला हट्ट सोडायला तयार नसतो. पार्थ काव्याला म्हणतो, काहीही झालं तरी तुम्हाला गाडी शिकायलाच लागेल. तर त्याचवेळी तिथून काव्याच्या दोन मैत्रिणी जात असतात, रिया आणि खारुताई. तर आता रिया गाडी थांबवते, तर आता खारुताई रियाला विचारते, काय ग रिया, कशाला गाडी थांबवलीयस? रिया खारुताईला म्हणते, अगं ती काव्याच आहे ना, चल आपण तिच्याशी बोलूया, जाऊन भेटूया तिला. परंतु खारुताई नकार देते, म्हणते की नाही नको, उगाच टाईम वेस्ट व्हायला नको. रिया म्हणते, अगं पण, तर खारुताई म्हणते, नाही म्हटलं ना, काहीही गरज नाहीये, चल आपण निघूयात. असं म्हणत दोघेही तिथून निघून जातात. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण एकत्र बसून गप्पा मारत असतात. मानिनीताई म्हणू लागतात, मग उन्हाळ्यात एवढा त्रास व्हायचा ना, बापरे. तर जीवा म्हणतो, परंतु मला मात्र उन्हाळा भरपूर आवडायचा. असं म्हणत जीवा नंदिनीला म्हणतो, तुला सांगतो, आमची आजी उन्हाळा आला ना की आमची जास्तच लाड करायची. आता मात्र मानिनीताई जीवाला धपाटा घालतात आणि म्हणतात, ए मेल्या. जीवा म्हणतो, काय? तर मानिनीताई जीवाला म्हणतात, मतात मी कधी लाड केले नाहीत का? तर आता सर्वच जण हसू लागतात. तर पार्थ म्हणतो, पण आई, आजी जे कैरीचं पंध करायचे ते? तर जीवा लगेच म्हणतो, भाई अरे काय विषय काढलास यार, कैरीचं पंध, अरे नाव जरी काढलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं यार. तर नंदिनी जीवाला विचारते, एवढं आवडतं का तुम्हाला कैरीचं पंध? तर जीवा म्हणतो, खूप जास्त आवडतं. नंदिनी म्हणते, मग उद्याच करूया ना, तुम्हाला आवडतं ना, मग आपण बनवूयात आणि मन भरेपर्यंत तुम्ही ते कैरीचं पंध प्या. तर मिथून काका आता नंदिनीचं कौतुक करत म्हणतात, नंदिनी आय लाईक दिस, मला तरी वाटतंय की आत्ताच कामाला लाग, म्हणजे कसं झटकन अभ्यास पटकन पास, कैरीचं पंधाचा विषय निघालाय आणि तोंडाला पाणी सुटलंय. तर आता मिथून काकांचं हे बोलणं ऐकून जीवा मिथून काकांना म्हणतो, झाला का तुझा अभ्यास आणि झाला का पास तू? जीवा नंदिनीला म्हणतो, अगं आजच आपण एक्सरसाइजला सुरुवात केली आहे की नाही, पण ह्यात किती साखर असते हे माहीत आहे का तुला? आता मात्र मानिनीताई दिवाला पुन्हा एकदा धपाटा देतात आणि म्हणतात, अरे मेल्या, तुझ्या आजीने तुला सांगितलं नाहीये वाटतं, तुझी आजी पन्ह्यात साखर घालायची? तर जीवा म्हणतो, हिला काही माहीत नाहीये वाटतं किचनमधलं. आता एवढं ते पन्ह गोड लागतं म्हटल्यावर त्याच्यात साखरच असणार ना, वरून टाकलेली भरभरून. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, जीवा, पन्ह्यात गूळ घालतात, गूळ असतो, आजीने शिकवलं नाहीये वाटतं तुम्हाला. असं म्हणत आता सर्वच जण जीवाची मस्करी करतात. आता मात्र जीवाची बोलतीच बंद होते. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर जीवा म्हणतो, काय सांगतेस? मिथून काका म्हणतात, अरे थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या असतात. तू काय केलेस, थिअरी केलेस, आणि हिने काय केलंय, प्रॅक्टिकल केलंय. मिथून काका जीवाला म्हणतात, तुला थोडं तरी काही कळतं का रे जीवा? जीवा म्हणतो, याला बोलायला दिलं ना की हा जास्तच बोलतो. तर मानिनीताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी उद्या तू ओके करून आलीस ना की आपण कैरीचा पंध बनवूया? नंदिनी म्हणते, हो चालेल. तर वसुआत्या नंदिनीला विचारतात, मग नंदिनी आज किती वेळ चाललीस? तर जीवा म्हणतो, 4000 स्टेप चालली नंदिनी आज. तर सर्वच जण नंदिनीचं कौतुक करतात. तर मिथून काका आता नंदिनीचं कौतुक करत म्हणतात, क्या बात है, ही तर यशाची पायरी आहे, आय लाईक धिस. तर पार्थ म्हणतो, आता आमच्या बायकोसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. घाबरत घाबरत का होईना, परंतु त्यांनी आज गाडी चालवली, थोडाफार का होईना पण त्यांच्यात कॉन्फिडन्स आला. आता हे ऐकून पुन्हा एकदा सर्वजण टाळ्या वाजवतात आणि काव्याचंही कौतुक करतात. इथे मात्र हे ऐकून रम्याला खूप राग आलेला असतो. रम्या रागानेच काव्याकडे पाहते. तर इथे मिथून काका काव्याचं कौतुक करत म्हणतात, क्या बात है, क्या बात है, स्टेरिंग डेअरिंग केअरिंग, क्या बात है. असं म्हणत आता मिथून काका सुद्धा काव्याचं कौतुक करतात. तर मानिनीताई म्हणतात, वा, माझ्या दोन्ही सुना स्वतःचा विचार करतायत, हे बघून खरंच खूप छान वाटलं. तर वसवत्या म्हणू लागतात, पण मानिनी, या सगळ्याचं श्रेय तुला जातंय बरं का? अगं हो, कारण तू या दोघींवर कोणत्याही प्रकारचं बंधन घातलं नाहीयेस, म्हणूनच तर या दोघी हे सगळं काही करू शकतायत. तर आता रम्या म्हणते, हो अगदी करेक्ट आहे. तर जीवा तर मानिनीताईंची मस्करी करत म्हणतो, मग काय, आता तुला तर सर्वोत्कृष्ट सासूचा अवॉर्ड द्यायचा आहे का? तर मानिनीताई जीवाला
जीवाला चांगलाच धपाटा देतात. सर्वजण मानिनीताईंचं कौतुक करू लागतात. तर मिथुन काका म्हणतात, मला जरा ना मानिनी वहिनींबद्दल बोलायचे. म्हणजे आमच्या वहिनी आहेत ना, त्यात वसुताई तुम्ही जशा शब्दप्रभू आहात ना, तशाच आपल्या मानिनी वहिनी म्हणजे अष्टपैलू अष्ट अवतार म्हणजे ग्रेट आहेत त्या, खरंच खूप ग्रेट आहेत. तर पार्थ म्हणतो, हो हे मात्र अगदी खरं आहे. तर जीवा म्हणतो, याचं ऐकून ना मला खरंच झोप यायला लागलीये. जीवा तर मिथुन काकांची खूप मस्करी करत असतो. आता सर्वच जण झोपण्यासाठी जात असतात. जीवा मिथुन काकांचा हात पकडतो आणि म्हणतो, जा तू पहिला झोपायला जा, असं म्हणत आता मिथुन काकांना तिथून जायला सांगतो. सर्वच जण खूप हसत खेळत असतात. अगदी आनंदाचं वातावरण असतं. रम्या आणि वसू आत्या तिथेच थांबतात. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपेने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता वसू आत्या चिडतात आणि म्हणू लागतात, काय ते सगळे चाळीचं कौतुक आणि काय ते सुनांचं कौतुक, खरंच सगळी काही नाटकं आहेत. तर त्या रम्या म्हणू लागते, हो अगदी करेक्ट आहे. तर वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या मानिनीला काही विचित्र वाटू नये म्हणून मी हे सगळं काही करत होते. तुला कळतंय का, मी जर शांत बसले असते ना तर मानिनीला वाटेल की माझ्या डोक्यामध्ये कसला तरी प्लॅन शिजतोय. रम्या वसू आत्यांना म्हणते, तुझ्या डोक्यात शिजत नसला तरी मात्र माझ्या डोक्यात शिजतोय. वसू आत्या म्हणतात, म्हणजे? रम्या वसू आत्यांना म्हणते, म्हणजे हेच की त्या काव्याला गाडी चालवायचा खूप कॉन्फिडन्स आलाय ना, मग बघ आता तिचा कॉन्फिडन्स उद्या मी कसा धुळीस मिळवते. वसू आत्या घाबरतात आणि रम्याला विचारतात, ए भाई आता काय करणार आहेस तू? वसू आत्यांना रम्या म्हणते, कळेल ना, उद्या कळेल तुला सगळं काही. आता रम्याच्या या बोलण्याचा वसू आत्या विचार करू लागतात. तर दुसऱ्या दिवशी जीवा नंदिनीकडून वर्कआउट करून घेत असतो. नंदिनी खूप नमलेली असते. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा मी खरंच खूप दमली आहे. जीवा म्हणतो, नाही थांबायचं नाहीये. परंतु नंदिनीला खूप त्रास होत असतो. नंदिनी जाऊन डायनिंग टेबलवर बसते आणि तिथे जाऊन ती शांत खुर्चीवर बसून पाणी पित असते. तर जीवा म्हणतो, नंदिनी मी तुला काय सांगितलं आहे, सारखं सारखं पाणी प्यायचं नाहीये. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज माझं ऐकून तरी घ्या. जीवा म्हणतो, नाही मी आता तुझं जीवा नाहीये किंवा तुझं नवरा वगैरे नाहीये, तर मी एक ट्रेनर आहे आणि ट्रेनर कोणाशीच कधी चांगलं बोलू शकत नाही किंवा गोड बोलू शकत नाही. तुला तुझं वर्कआउट पूर्ण करावंच लागेल, चल चल, असं म्हणत जीवा नंदिनीला वर्कआउटसाठी घेऊन येतो. तर आता नंदिनी म्हणते, चला आता मी 4 स्टेप केल्या की 1 पूर्ण होणार आहे. म्हणतो, नाही आता तुला पुन्हा पूर्ण करावे लागतील. 25च्या 1 असे तुला 3 वेळा करावे लागतील. नंदिनी म्हणते, जीवा आत्ताच तर मी 21 वेळा केलं होतं ना. जीवा म्हणतो, पण मी तुला काय म्हणालो होतो की जर तू 25च्या आत थांबलीस तर तुला पुन्हा काउंट करावे लागतील. नंदिनी म्हणते, प्लीज जीवा. जीवा म्हणतो, नाही जमत. आहे का नको करूस काहीच हरकत नाही. जा फ्रीजमध्ये श्रीखंड आहे तो खा. तर नंदिनी म्हणते, जीवा असं काय बोलताय? जीवा म्हणतो, तुला जर वर्कआउट करायचंच नाहीये तर जबरदस्ती नाहीये, जा रूममध्ये आणि शांत झोपून दे. असं म्हणत जीवा चिडलेला असतो. नंदिनी जीवाला समजावण्याचा प्रयत्न करते. तिला होणारा त्रास ती जीवाला सांगत असते, परंतु जीवा मात्र काहीच ऐकून न घेता ह्यागाने रूममध्ये निघून जातो. नंदिनीला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं. तिचे डोळे पाणावतात, ती तिथेच बसते आणि खूप रडत असते. तर दुसरीकडे रम्याला सतत विजय मतकरीचे फोन येत असतात. वसवंत म्हणतात, रम्या तुला मोबाईल सायलेंटवर टाकता येत नाही का? अगं किती फोन येतात. रम्या म्हणते, तोच असेल बावळट. तर आता वसवत्या विचारतायत, कोण मजनू? रम्या म्हणते, काय वाटेल ते, काय मजनू? तर वसवत्या म्हणतात, बरं मला एक सांग, दिवसभरात फोन वगैरे करतो की नाही? तर रम्या म्हणते, करतो, अक्षरशः कंटाळा देतो. अगं विचारूच नकोस, नुसते व्हॉइस मेसेज पाठवत असतो. मी तर खरंच खूप कंटाळली आहे. इतकं इरिटेट होतं माहिती आहे का, असं वाटतं सतत आपल्या मागे कोणीतरी आहे. मला ही फिलिंग अजिबातच आवडत नाही. आणि त्यातही पार्थ कधीच माझ्या मागेपुढे करत नव्हता आणि म्हणूनच मला पार्थ आवडतोय. आता त्याचवेळी रम्याला फोन आलेला असतो. वसुआत्या पाहतात तर विजयचा फोन असतो. वसुआत्या म्हणतात, घे, विजयचा फोन आहे. रम्या म्हणते, कट कर कट कर. वसुआत्या म्हणतात, अगं घे आता. असं म्हणता म्हणतात चुकून वसुआत्यांकडे फोन रिसीव्ह केला जातो. रम्या म्हणते, काय करतेस तू हे? वसुआत्या म्हणतात, आता बोल. आता रम्याकडे बोलण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाच पर्याय नसतो. तर वसुआत्या रम्याला फोन स्पीकरवर ठेवायला सांगतात. रम्या म्हणते, बोल. तर आता विजय रम्याला म्हणतो, हाय मिसेस मतकरी. आता मात्र वसुआत्यांना हसायलाच येतं. तर विजय रम्याला विचारतो, मग काय करताय? रम्या म्हणते, काही नाही, सकाळच्या वेळेची आवरावर चालू आहे. विजय म्हणतो, सॉरी सॉरी पण मी जे काही केलं ना ते मला तुम्हाला सांगायचं होतं आणि म्हणूनच मी फोन केलाय. मी आज काय केलं सांग बरं? त्यात रम्या म्हणते, तूच सांग ना काय केलंयस? तर विजय म्हणू लागतो, मी विजय रघुवीर मतकरी चक्क सिनेमन कॉफी पितोय. आता हे ऐकून रम्याला खूप राग येतो. तिला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्या तयार होत असते. पार्थ आवाज देत म्हणतो, काव्या झाली की नाही तयारी? चला लवकर, ट्रॅफिक वाढेल. तर काव्या म्हणते, हो झालीच आहे, फक्त सनस्क्रीन लावली की झाली. तर पार्थ काव्याला म्हणतो, आता सनस्क्रीन कशाला हवी आहे? तुम्ही 4 व्हीलरमध्ये बसणार आहात, एसीमध्ये बसणार आहात, मग या सनस्क्रीनची काय गरज आहे? काव्या म्हणते, तुम्हाला नाही कळणार हो मुलींच्या गोष्टी, तुम्ही नका ना उगाच काहीतरी बोलत बसू. तर पार्थ आता काव्याच्या हाताला धरतो आणि म्हणतो, चला बरं, उगाच ट्रॅफिक वाढायला नको.
काव्या म्हणते थांबा थांबा थांबा, माझे झुमके म्हणजे झुमके घालायचे राहूनच गेले. पार्थ म्हणतो 4 व्हीलरमध्ये बसणार आहात आणि फक्त गाडी शिकायला जायची आहे, प्रॅक्टिसला जायचे, मग झुमके कशाला हवे आहेत? तर काव्या म्हणते देशमुख तुम्हाला आवडतात ना मी झुमके घातलेले? देशमुख मी तुम्हाला एक रट्टा मारे ना, आणि हो उगाच माझ्या डोक्यावर बसू नका, नाहीतर मी तुमच्या गाडीत बसणार नाही. जा तुम्ही गाडी काढून ठेवा आणि AC ऑन करा, तोपर्यंत आलेच मी झुमके घालून. तर पार्थ काव्याकडे पाहू लागतो, परंतु काव्या काही ऐकणार नाही हे पार्थला चांगलंच माहीत असतं आणि पार्थ तिथून गाडी काढण्यासाठी निघून जातो. तर दुसरीकडे विजय आता रम्याला म्हणतो, काय ना मिसेस मतकरी, मला आपली पहिली भेट आठवत राहते. तुमच्याकडे बघत प्यायलेली सिनेमन कॉफी आठवते आणि म्हणूनच आज मी स्वतः सिनेमन कॉफी बनवली आहे. रेसिपी बघितली आणि त्याप्रमाणे सिनेमन कॉफी बनवायला घेतली. हां, पण मी त्यामध्ये बर्फ टाकला आहे आणि टेस्ट अमेझिंग आहे. रम्या मात्र काहीच बोलत नाही, तिला राग येत असतो. तर त्याचवेळी विजय रम्याला विचारतो, तू नाहून आली आहेस ना? तर आता रम्या इकडे तिकडे पाहते आणि विजयला विचारते, तुला कसं कळलंय? तू आमच्या घरात CCTV वगैरे लावलेस का? तर विजय म्हणतो, नाही, तुझ्या बांगड्यांचा आवाज आला. रम्या म्हणते हो, आणि रम्या लगेच हातातील बांगड्या काढून टाकते. विजय म्हणू लागतो, बरं ठीक आहे, तू तयार हो, आपण नंतर बोलू. असं म्हणत विजय फोन ठेवतो. तर वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या हा दिसतोय तितका बावळत नाही, म्हणूनच तुला जमेल तितकं याला घोळात घे, म्हणजे इतकं घोळात घे की तो तुझ्यासाठी उद्या काही करायला तयार व्हायला पाहिजे. आता रम्याला वसुवत्यांचं बोलणं पटतं. रम्या म्हणू लागते, तू बरोबर बोलतेस आई, उद्या याच्याच मदतीने मला माझा काटा काढायचाय. वसुवत्या विचारतात, कोणाचा? रम्या म्हणते, कळेल तुला, सगळं काही कळेल. वसुवत्या रम्याला म्हणतात, ते जाऊ देत, पण तू काव्याचं बँड वाजवणार होतीस ना? रम्या म्हणते, हे काय, तयार झाली की लगेच चाललीये मी. असं म्हणत आता रम्या तयार होत असते. तर दुसरीकडे काव्याही तयार होऊन आता ट्रेनिंगसाठी बाहेर पडत असते. तर त्याचवेळी त्या ठिकाणी रम्या येते आणि म्हणू लागते, गुड मॉर्निंग काव्या. तर काव्या म्हणते, गुड मॉर्निंग. रम्या विचारते, कुठे बाहेर निघाली आहेस का? तर काव्या म्हणते की हो, आता पार्थ देशमुख मला गाडी शिकवतात म्हटल्यावर बाहेर पडावंच लागेल. तर आता काव्या बाहेर पाहते. तर रम्या विचारते, पार्थ पुढे गेलाय का? तर काव्या म्हणते, हो ना, अगं त्यांना जर एवढी घाई असते की मला तयार व्हायला पण देत नाही. त्यांना एवढं तरी कळायला ना की आता आपलं नवीनच लग्न झालंय, म्हणजे एकत्र बाहेर पडायचे तर थोडं तयार व्हायला उशीर लागेल. परंतु नाही, तमाम नवरे गँगला कुठली तरी घाई असते, पण ती कसली हे मला कधीच कळत नाही. आता रम्या जांभ्या देण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, सॉरी हां. तर आता काव्याला सुद्धा जांभ्या येतात. तर रम्या विचारते, काय झालं, तुला सुद्धा जांभ्या येत आहेत का? तर काव्या म्हणते, अगं तुला आली त्याच्यामुळे मला सुद्धा. काय झाले, तुझी झोप पूर्ण झाली आहे नाही का रम्या? रम्या म्हणते, नाही ना गं, काल रात्री उशिरापर्यंत विजय फोनवर बोलत होता, मग झोप कशी पूर्ण होईल? तर काव्या म्हणते, अच्छा, म्हणजे रात्री उशिरापर्यंत दोघांचा फोनवर बोलणं चालू होतं. तर आता रम्या लाजण्याचं नाटक करू लागते. तर काव्या म्हणते, झालं, आता लेट नाईट फोन सुरू झालेत वाटतं, असं म्हणत ती ढम्याची मस्करी करत असते आणि म्हणू लागते, मजा आहे बाबा एका मुलीची. आता रम्या हे सगळं काही काव्याला खरं वाटावं अशाच पद्धतीने वागत असते. आता रम्या काव्याला म्हणते, तू गप कर काव्या, तू जा, तुझा नवरा वाट बघतोय ना, तू जा. तर काव्या म्हणते, नाही नाही, बघू देत ना, अगं नवरे तर वाट बघण्यासाठीच असतात. रम्या म्हणते, काव्या. काव्या म्हणते, अगं तू तुझं सांग, काय म्हणतायत मग आमचे विजय जीजू? तर रम्या म्हणते, काही विशेष नाही, एवढंच विचारत होती की देशमुखांच्या घरी काय मग स्पेशल चालू आहे. मग मी एवढंच म्हटलं की नंदिनी डाएट फॉलो करते आणि आमची काव्या गाडी शिकतेय, पण गाडी म्हटल्यावर नर्वस झाले ते, म्हणजे एकदमच त्यांना टेन्शन आलं. आता मात्र काव्याला काहीच कळत नाही. काव्या विचारते, का गं काय झालंय? तर रम्या म्हणते, काही नाही गं, त्याचं एक ॲक्सिडेंट वगैरे झालं होतं ना, त्याबद्दलच सांगत होता तो बराच वेळ. आता हे ऐकून काव्याला धक्काच बसतो. तर काव्या म्हणते, ॲक्सिडेंट? गाडीत? म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता? रम्या म्हणते, हो ना, म्हणजे काय झालं, सुरुवातीलाच त्याने गाडी शिकायला सुरुवात केली होती आणि कसं असतं ना, सुरुवातीला सगळ्या गोष्टी आपल्या मसल मेमरीमध्ये सगळ्याच गोष्टी काही पहिल्या फिट होत नसतात, काही गोष्टी विसरायला होतात आणि तसंच यांचंही झालं होतं. म्हणजे तो सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित बघूनच करायचा, म्हणजे गाडी चालवताना ब्रेक कुठे लावायचा हे सगळं काही त्याच्या लक्षात होतंच. म्हणजे एकदा चुकून त्याच्याकडून गाडी अशी स्पीडमध्ये चालवली गेली आणि धडकली आणि बिचाऱ्याला खूप लागलं, असं म्हणत रम्या आता काव्याला घाबरवत असते. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता रम्या पुढे म्हणते, म्हणजे त्याला जास्त लागलं नव्हतं किंवा समोरच्याला पण जास्त काही म्हणजे फारसं लागलं नाही, पण त्याच्या बाजूला जो बसला होता ना त्याचा मित्र, त्याला मात्र मेजर लागलं. आता हे ऐकून काव्याला धक्काच बसतो, कारण त्याचं डोकं पुढच्या काचेवर जाऊन आपटलं होतं ना, खूप लागलं होतं तेव्हा. आता मात्र रम्याला असं बोलताना ऐकून काव्या खूप घाबरून जाते. काव्याला काय करावं काहीच कळत नसतं. तिला पार्थची काळजी वाटत असते. तर काव्या म्हणते, अरे बापरे. रम्या म्हणते, त्यामुळे ना आग, पाणी आणि गाडी याच्यासोबत खेळूच नाही माणसाने. आता काव्या या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते आणि त्याच वेळी
पार्थ गाडीचा हॉर्न वाजवतो. रम्या म्हणते, बघ अगं पार्थ केव्हाची तुझी वाट बघतोय. जा तुझा, बरं आपण नंतर बोलू. असं म्हणत रम्या तिथून पळ काढते. रम्याने काव्याला घाबरवलेलं असतं. तिच्या मनात भीती निर्माण केलेली असते. त्यामुळे आता काव्या घाबरून गेलेली असते. तिला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी आनंद आश्रममध्ये जायला निघत असते. तर त्याचवेळी मानिनीताई एका गोळ्याचं पॉकेट घेऊन येतात आणि नंदिनीला म्हणतात, नंदिनी अगं जरा याची एक्सपायरी डेट बघ ना गं. अगं इतकं बारीक लिहिलं आहे ना की काही दिसतही नाही. आता नंदिनी उठत असते, परंतु त्याचवेळी तिचे पाय भरपूर दुखतात. तर मानिनीताई म्हणतात, काय झालंय, तुझ्या पायाला काही लागलंय का? नंदिनी म्हणते, नाही आई, काही लागलं वगैरे नाहीये, फक्त थोडे दुखतायत. मानिनीताई म्हणतात, जीवाने तुझ्याकडून जास्त व्यायाम करून घेतलाय ना? नंदिनी म्हणते, नाही आई, असं काही नाहीये आणि ह्यात त्यांची चूक काहीच नाहीये. खरं तर माझीच चूक आहे, मीच कुठेतरी कमी पडतेय. मानिनीताई म्हणतात, नाही नंदिनी, तू कुठेही कमी पडत नाहीयेस. तो अति करतो हे मला चांगलंच माहीत आहे. तर नंदिनी म्हणते, नाही आई, असं काही नाहीये. मानिनीताई म्हणतात, हे बघ नंदिनी, जीवा वयाच्या 17व्या वर्षीपासून व्यायाम करतोय, तेव्हापासून तो वर्कआउट करतोय. पण तू आता व्यायामाला सुरुवात केलीयस ना, मग तुला वेळ लागेलच ना. पण त्याची जर अशी अपेक्षा असेल की तू एका दिवसातच सगळं काही करायला हवं, तर ते कसं शक्य होईल, सांग ना नंदिनी. तर नंदिनी म्हणते, नाही आई, तसं काही नाहीये. खरं तर माझेच प्रयत्न कमी पडतायत, पण मी नक्कीच प्रयत्न करेन. मानिनीताई म्हणतात, अगं नंदिनी, प्रश्न प्रयत्नांचा नाहीये, तर प्रश्न ताकदीचा आहे. अगं हे बघ नंदिनी, कितीही नाही म्हटलंस ना तरी सुद्धा पुरुषांच्या अंगात ताकदही जास्त असते, जोर जास्त असतो. पण म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की आपण बायका नाजूक असतो, पण तरीही नंदिनी हेच खरं आहे ना. हे बघ नंदिनी, काही काही गोष्टी ह्या निसर्गाने बांधून दिलेल्या असतात. त्यामुळे हे बघ, तू स्वतःवर ताण घेऊ नकोस. आणि किती ताणायचं हे जीवाला सुद्धा कळलं पाहिजे ना. थांब, मी बघतेस त्याला. असं म्हणत मानिनीताई तिथून निघून जात असतात. तर नंदिनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु मानिनीताई काही थांबत नाहीत. नंदिनी म्हणू लागते, अरे देवा, मी उगाचच सांगितलं आईंना, आता आई जीवांना ओरडायला नको म्हणजे झालं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ काव्याला ट्रेनिंगसाठी घेऊन आलेला असतो. पण काव्या खूप घाबरलेली असते. काव्या पार्थला म्हणते, नाही देशमुख, मला हे नाही जमणार आहे. मी गेअरकडे बघून गेअर टाकतीये, ब्रेककडे बघून ब्रेक टाकतीये. मग सांगा मला, कधी जमणार आहे हे सगळं काही? तर पार्थ म्हणतो, नका ना पाहू गेअरकडे, नका पाहू ब्रेककडे, काहीच हरकत नाहीये. तर आता पार्थचं हे बोलणं ऐकून काव्याला ते सगळं काही आठवू लागतं. रम्याचं बोलणं तिला आठवतं. विजयच्या बाबतीत घडलेला प्रसंग रम्याने काव्याला सांगितलेला असतो आणि तोच काव्याच्या डोळ्यासमोर असतो. तिला रम्याचं बोलणं आठवतं की विजय एके दिवशी ब्रेक लावायचा विसरून, म्हणजे चुकून त्याच्याकडून ॲक्सिलरेटरवर पाय ठेवला गेला आणि गाडी पुढे गेली आणि त्यामुळेच गाडीचं खूप मोठं ॲक्सिडेंट झालं होतं. विजयला लागलं नाही किंवा पुढच्या व्यक्तीलाही लागलं नाही, परंतु त्याच्या बाजूला जो बसला होता ना त्याचा मित्र, त्याला भरपूर लागलं, त्याला मेजर लागलं, कारण त्याचं डोकं पुढच्या काचेवर जाऊन आपटलं ना. आता या सगळ्या गोष्टी काव्याला आठवत असतात आणि ती पार्थकडे पाहते, कारण काव्याला वाटत असतं की पार्थ आपल्याला गाडी शिकवतायत, यामुळे पार्थला तर काही होणार नाही ना. त्याच का विचारामध्ये काव्या हरवून गेलेली असते. तर पार्थ काव्याला आवाज देत म्हणतो, काव्या. तर काव्या पार्थकडे पाहते आणि पार्थला म्हणते, देशमुख, मला काही होऊ द्यायचं नाहीये. पार्थ म्हणतो, मला तर काव्या म्हणते, हो, ऐका ना मी काय म्हणते. जर मी गाडी चालवत असले, म्हणजे बघा ना, मी जर ब्रेक लावण्याऐवजी जर ॲक्सिलेटरवर पाय ठेवला, तर मग असं काहीतरी घडेल ना की ज्यामुळे मग गाडी गेली सुसाट पुढे. मग काय करणार आहोत आपण? तुमचं डोकं समोरच्या काचेवर आपटलं, तुमचं डोकं फुटलं, तर मग मी काय करायचंय? असं म्हणत काव्या खूप घाबरून गेलेली असते. तर पार्थ काव्याला विचारतो, काव्या, हे तुमच्या डोक्यातच कुठून आलंय? अहो तुम्ही विचार असा कसा करू शकता? अहो आपण सीट बेल्ट लावलाय ना, मग असं काहीतरी घडेल का? काव्या, काय विचार करताय तुम्ही? तुम्ही एवढ्या हुशार आहात ना, मग असा विचार तुम्ही कसा करू शकता? काव्या पार्थला म्हणते, देशमुख, अहो ती हुशारी वेगळी, ही हुशारी वेगळी. आणि भीतीचं काय? भीती तर कोणालाही वाटू शकते ना, कोणीही घाबरू शकतं. आणि असं असं कोण म्हणतं? म्हणजे कोणी लिहून ठेवलंय का की प्रत्येक हुशार माणसाला गाडी चालवता येते? आता पार्थ काव्याला म्हणतो, हे बघा काव्या, पार्थ देशमुख तुम्हाला गाडी चालवायला येणार, कारण तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी येत आहेत, त्यामुळे घाबरायची गरज नाही. आणि आता गप्प मुकाट्याने गाडी चालवा, न घाबरता गाडी चालवा. असं म्हणत पार्थ चिडलेला असतो. तर काव्या म्हणते, ओरडताय कशाला? तर म्हणत काव्या आपला सीट बेल्ट काढत असते. तर पार्थ म्हणतो, काय चाललंय? कुठे निघालात तुम्ही? घाबरलात का? काव्या म्हणते, कॅफे आहे मागे, फ्रेश व्हायला जायचंय, जाऊ का मास्टर? आता मात्र पार्थला काही बोलता येत नाही. काव्या गाडीतून खाली उतरते आणि धडकन गाडीचा दरवाजा बंद करते. आता मात्र पार्थ काव्याकडे पाहत असतो. तर पार्थ मनाशीच म्हणतो, येतो यांना गाडी, यांना सगळं काही जमतंय आणि काहीच चुकत नाहीये, पण तरीसुद्धा घाबरतायत. पण कसं यांना प्रमोट करू, मला काहीतरी करावंच लागेल. या बायकांना नवऱ्यांचं काही ऐकूनच घेत नाहीत, आणि त्यापैकी माझी ही बायको, ती तर काही ऐकूनच घेत नाहीये, पण मलाच काहीतरी करावं लागेल. तर त्याचवेळी पार्थला समोर शाळेची मुलं दिसतात. आता पार्थ त्यांच्याकडे पाहतो आणि विचार करतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं,
काव्या गाडी चालवत असते आणि काही मुलं काव्याच्या गाडीसमोर येऊन उभी राहतात. तर काव्या त्यांना म्हणते, काय झालंय, कोणी असं गाडीसमोर येऊन उभं राहतं का? तर त्यातील एक मुलगा म्हणतो, ह्याच्या डोपराला लागलंय, त्याला खूप दुखतंय, तुम्ही आम्हाला पुढच्या नाक्यापर्यंत पोचवाल का? तर काव्या म्हणते, हो, काहीच हरकत नाही. तर पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, तुम्ही गाडी चालवाल ना? तर त्यातील एक मुलगा म्हणतो, नको नको, बायकांना सगळ्या गोष्टी जमतात, पण गाडी चालवणं नको. तर आता मात्र काव्या चिडते आणि म्हणू लागते, असं कोण म्हणते बायकांना सगळ्या गोष्टी जमतात? आता ही बाईच गाडी चालवणार आणि तुम्ही सगळेजण मागे बसणार आहात. असं म्हणत काव्या तर स्वतःहून कॉन्फिडन्समध्ये गाडी चालवायला तयार होते आणि ते पाहून आता पार्थही काव्याकडे पाहू लागतो. आता सर्वजण गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आता काव्या गाडी चालवायला सुरुवात करते. तर आता काव्या नीट गाडी चालवू शकेल का? काव्याचं कॉन्फिडन्स वाढेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनःपूर्वक धन्यवाद.